श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आहे. जर आपण महाशिवरात्रीचा विषय घेतला तर महाशिवरात्री भारताच्या आध्यात्मिक सणांच्या यादीमध्ये महाशिवरात्रीचा सण सर्वात महत्त्वाचा आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये एका वर्षात 365 सण साजरे केले जायचे. सोप्या शब्दात सांगायचं गेलं तर त्या काळांचे लोक प्रत्येक दिवशी कोणता सण साजरा करायचे निमित्त सापडायचे. जसे की पीक लावणं, पीक काढणं यासारख्या गोष्टींना देखील त्या काळातले लोक सण म्हणून साजरा करायचे. परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व सगळ्यात वेगळेच होते. महाशिवरात्री का साजरी केली जाते? प्रत्येक चंद्र माहाचा 14वा दिवस किंवा अमावस्येच्या दिवसाला शिवरात्री म्हणून ओळखले जाते. जर आपण आपल्या कॅलेंडरमध्ये बघितलं तर आपल्याला शिवरात्र खूप वेळा बघायला मिळते, परंतु महाशिवरात्र ही आपल्याला एकच बघायला मिळते. म्हणून वर्षात येणाऱ्या सर्व शिवपैकी महाशिवरात्रीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. ही शिवरात्र फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येते. या रात्री ग्रहांचे उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित होते की मानवी ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाते. महाशिवरात्री हा एक दिवस आहे जेव्हा निसर्ग मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोचण्यास मदत करत असतो. या काळाचा वापर करण्यासाठी या परंपरेनुसार आपल्याकडे एक उत्सव आहे, तो म्हणजे महाशिवरात्री. आणि उत्सव रात्रभर राहतो. या रात्रीच्या उत्सवात ऊर्जेचा नैसर्गिक प्रवाह वाहण्याची पूर्ण संधी मिळते. आपली रीड सरळ ठेवून सतत जागृत राहण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे तर बघा. आर्थिक मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी महाशिवरात्री ही खूप महत्त्वाची आहे. जी कौटुंबिक परिस्थितीत आहेत आणि जगाच्या महत्त्वाकांक्षेमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील महाशिवरात्री ही फार महत्त्वाची आहे. महाशिवरात्रीला कौटुंबिक स्थितीतील लोक शिवविवाहाचा उत्सव साजरी करतात. संसारिक महत्त्वाकांक्षेत मग्न असलेले लोक महाशिवरात्री हा शिव शत्रूंवर विजय मिळवण्याचा दिवस म्हणून साजरा करतात. परंतु सातासाठी हा दिवस एक असा दिवस आहे जेव्हा ते कैलास पर्वत सोबत विलीन झाले होते. शंकरजीला एक देव म्हणूनही तर एक गुरु म्हणून पूजले जाते. त्यांचा ज्ञानाचा उगम असलेला पहिला गुरु मानला जाते. एक दिवस शिवशंकर पूर्णपणे स्थिर झाले. तो दिवस महाशिवरात्री होता. त्यांच्यातील संपूर्ण क्रिया शांत झाल्या आणि शिवशंकर पूर्णपणे स्थिर झाले. म्हणून साधक महाशिवरात्री स्थिरतेची रात्र म्हणून साजरी करतात. आता महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. या मागील कथांना सोडून हा योगिक परंपरामध्ये या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे, कारण आध्यात्मिक साधकात त्याच्या अनेक शक्यता आहेत. आधुनिक विज्ञान बऱ्याच पुढच्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहे की आपण जे की जीवन पदार्थ आणि अस्तित्व म्हणून ओळखतात, जे आपल्याला विश्व आणि नक्षत्र म्हणून माहिती आहेत, हे सर्व फक्त एक ऊर्जा आहे जी स्वतःला कोट्यावधी स्वरूपात प्रकट करते. अनुभवाच्या प्रत्येक योगीसाठी हे वैज्ञानिक सत्य आहे. योगी शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला अस्तित्वाची ऐक्य माहीत आहे. जेव्हा मी योग म्हणतो तेव्हा मी कोणत्याही विशिष्ट प्रथा किंवा तंत्र याबद्दल बोलत नाही. हा अमर्याद विस्तार आणि अस्तित्वातील एकात्म भावना जाणून घेण्याची सर्व इच्छा योग आहे. महाशिवरात्रीच्या रात्री व्यक्तीला अनुभवण्याची संधी देते. शिवरात्र महिन्यातील सर्वात जास्त अंधाराचा दिवस असतो. शिवरात्री हा महिन्यातील सर्वात जास्त गडद अंधाराचा दिवस असतो. शिवरात्री साजरी करताना जणू काही असा भास होतो की आपण
अंधाराचा दिवस म्हणून साजरा करत आहोत. एक तर्कसंगत मनाने अंधारास नकार देऊन आरामदायक दराने प्रकाश मला आवडेल. पण शिवाचा शाब्दिक अर्थ असा आहे, असं की शिवाचा खरा अर्थ म्हणजे अस्तित्व. आपण डोळे उघडले आणि सभोवताली पाहिलं आणि आपल्याकडे सूक्ष्म दृष्टी असेल तर आपण बऱ्याच सृष्टी पाहू शकाल. काही बिंदू ज्याला आपण आकाशगंगे म्हणत आहोत ते दृश्यमान आहेत, परंतु प्रत्येक जण नाही बघू शकत. हा विस्तार, हा अनंत याला शिव म्हणतात. आधुनिक विज्ञानाने पण हेच सांगितलं आहे की सगळ्या गोष्टींची सुरुवात ही शून्यापासून झाली आहे. या संदर्भात विशाल रिक्त तेलाचं शिव मानलं जातं. सामान्यात जेव्हा लोक त्यांचे कल्याण शोधतात तेव्हा आम्ही त्या दिव्य अस्तित्वाचे प्रकाश म्हणून प्रतिनिधित्व करतो. जेव्हा लोक त्याच्या कल्याणाची उंची वाढवतात तेव्हा त्याच्या जीवनापलीकडे जाण्याकडे लक्ष द्या, विलीन व्हा आणि त्याची उपासना करा. शेती करण्याचा हेतू विलिनीकरण आहे. आम्ही त्याच्यासाठी अंधत्व म्हणून नेहमीच परिभाषित करतो. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.